नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मानसशास्त्राच्या की आपण बालमानसशास्त्राचा उदय कसा झाला, विकास कसा झाला आणि त्याच्यावरची संशोधनं, मग त्याच्यामध्ये कोणकोणते मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. फॉर एक्झाम्पल प्लेटो आहे, जॉन लॉक आहे, रुसो आहे, पेस्टॉलॉजी आहे, त्याच्यानंतर फेडरिक फोबेल जे खूप महत्वाचे आहेत, ज्यांनी सांगितलं की बालकाची काळजी अगदी माळ्याप्रमाणे लहान बालकाची काळजी घेतली पाहिजे. इथं तुम्हाला मी सांगितलं की इथं प्रश्न येतो आपल्याला. त्याच्यानंतर त्यांची किंडर गार्डन म्हणजे बालोद्यान पद्धती ही खूप महत्वपूर्ण पद्धती आहे, याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपण जॉन डुई कृतिशील शिक्षणाचा जनक आहे तो, हे पाहिलं. मारिया मॉन्टेसरी यांच्यावर देखील प्रश्न येतो, कारण त्यांच्याकडून एक प्रेरणा घेऊन अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी काय केलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन केलं आणि त्यातून बालकांचा विकास त्यांनी सुरू केला. हे आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, बालमानसशास्त्राचं महत्व बघणार आहोत. हे महत्व आपल्याला शैक्षणिक दृष्टीनं आणि आपल्या टीईटीच्या पेपरच्या दृष्टीनं खूपच महत्वपूर्ण आहे. त्याच्यामुळं हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन न विचारता याच्यामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक क्वेश्चन, अप्लाय बेस्ड क्वेश्चन असतातच. त्याच्यामुळे हे लेक्चर करणं तुम्ही गरजेचं आहे आणि मी थोडक्यात माहिती देण्याचा आणि स्मार्टली प्रयत्न करत आहे. ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्यातून तुमच्या परीक्षेसाठी उपयोगी असलेलं सर्व तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. तरी हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता, जिथे मी तुम्हाला नोट्स मानसशास्त्राच्या उपलब्ध करून देत असते. आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करत जा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे हे देखील सांगत जा. आणि आपण आपल्या आजच्या कंटेंटला सुरुवात करत आहोत. बालमानसशास्त्राचे महत्व. आता बालमानसशास्त्र हे आपल्या शिक्षणाच्या दृष्टीनं खूपच महत्वपूर्ण आहे. मी तुम्हाला सांगितलं. तर ह्याचे महत्व काय आहे, तर शिक्षण क्षेत्रामध्ये बालशिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. तर बाल शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे म्हणजे काय, तर बालकाचे जे त्यांनी पहिलं महत्व असं सांगितलं की बालकाचे जे पहिली 5 वर्ष असतात, या पहिल्या 5 वर्षामध्ये बालकाचा 80% मेंदूचा विकास होत असतो. म्हणजे त्या 5 वर्षामध्ये आपण बालकाला कसं जपलं पाहिजे, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे आपल्यासाठी, की पहिल्या 5 वर्षामध्ये 80% जर बालकाच्या मेंदूचा विकास होत असेल, तर त्या बालकावर संस्कार असतील किंवा कोणते विचार लादले गेले पाहिजे किंवा शिस्त किती प्रमाणात ठेवली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी इथं मॅटर करत असतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आपण आपल्या बालकासाठी ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बघा, बालमानसशास्त्रातील संशोधनातून हे सिद्ध झाले की पहिल्या 5 वर्षामध्ये मेंदूचा 80% विकास होतो. आता हे खूप याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे याच्यावर ऑप्शन म्हणून एका बालमानसशास्त्राचं महत्व असं प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि यातले तुम्ही कोणतं महत्वाचं आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आमच्या वेळी हे 80% विकास होत जातो हे विचारलं होतं आम्हाला आणि हे वाक्य बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामुळं बालमानसशास्त्रानं ठरवलं की बालकाच्या बाल शिक्षण हे आपल्या शिक्षणामध्ये इन्व्हॉल्वमेंट केली पाहिजे आणि पहिल्या 5 वर्षामध्ये बालकावर खूप लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. आता दुसरं महत्व आहे, बालकाचं जे पहिलं वर्ष आहे हे खूप क्रांतिकारक असतं आणि यामध्ये जर भावनांना सुयोग्य वातावरण लाभलं नाही, तर त्याचे पडसाद जे आहेत ते आपल्या प्रौढत्वावर पडत असतात. म्हणजे आपल्या प्रौढ व्यक्तिमत्वावर ते पडसाद उमटत असतात, असं बालमानसशास्त्रामध्ये सिद्ध केलं किंवा सूचित केलं. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जर पहिल्या वर्षामध्ये जर बालकाच्या भावनांचा योग्य विचार करून जर त्याच्यावर संस्कार झाले नाहीत, तर त्याचं पडसाद जे आहे ते प्रौढ व्यक्तिमत्वावरती पडू शकतात, असं बालमानसशास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यामुळे त्या पहिल्या वर्षामध्ये पालकांनी काय केलं पाहिजे, तर आपल्या मुलाला स्नेह दिला पाहिजे, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी आपल्या बालकासोबत, या गोष्टींसोबत आपल्या पाल्यासोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं
हे पहिलं वर्ष जे आहे ते क्रांतिकारक वर्ष आहे आणि या क्रांतिकारक वर्षामध्ये बालक तर खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. परंतु त्या गोष्टींमध्ये आपण आपला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असणं गरजेचं आहे किंवा फक्त शिस्तबद्ध असूनच उपयोगी नाही ह्या पहिल्या 4-5 वर्षामध्ये. तर आपण आपलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असणं गरजेचं आहे. आता तिसरं आहे, बालकाची पहिली 4 वर्ष आपण त्याची भावनिक सुरक्षितता जपली पाहिजे. म्हणजे बघा, जर मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे, की जर तुम्ही पहिल्या 4 वर्षामध्ये बालकाची भावनिक सुरक्षितता जपू शकला नाहीत, तर त्याचे पडसाद जे आहेत ते पुढील त्याच्या प्रौढत्वामध्ये पडू शकतात किंवा त्याच्या वर्तनामध्ये त्याचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं किंवा त्याच्या वर्तनामध्ये खूप असे बदल होऊ शकतात. तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू शकतो, जर तुम्ही त्याची भावनिक सुरक्षितता पहिल्या 4 वर्षामध्ये नाही जपली तर. मग बालमानसशास्त्राने याच्यावरच फोकस केला, की पहिल्या 4 वर्षामध्ये पालकांनी आपल्या पाल्याची भावनिक सुरक्षितता जपली पाहिजे आणि हेच बालमानसशास्त्राचं महत्त्व आहे. आता पुढे आहे विकास अवस्थांची माहिती आणि शिक्षणाची सुविधा. आता बघा, बालमानसशास्त्र असं सांगतं, की बालकांच्या ज्या अवस्था आहेत, त्या अवस्थांचा व्यवस्थितरित्या माहिती असणं शिक्षकाला देखील आणि पालकाला देखील गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यासाठी व्यवस्थित त्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये शैक्षणिक सुधारणा कशा घडवू शकतो आपण, हे देखील शिक्षकानं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल विकास अवस्थांची माहिती म्हणजे काय? आता त्या जन्मपूर्व अवस्था असेल, त्याच्यानंतर नवजात असेल, शैशवावस्था असेल, किशोरावस्था असेल, कुमारावस्था असेल, तरुणावस्था असेल, त्याच्यानंतर प्रौढावस्था असेल, या सर्व अवस्था ज्या बाल्यावस्थेमध्ये येतात म्हणजे कुमारावस्थेपर्यंत. ह्या कुमारावस्थेपर्यंत व्यवस्थित त्यांच्या विकास अवस्थांचा अभ्यास करून शिक्षकाने आणि पालकांनी देखील त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शिक्षकांना देखील काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये त्यांच्या समस्यांवर काम करून त्यांच्यामध्ये शैक्षणिक सुधारणा केली पाहिजे किंवा शैक्षणिक एक आराखडा त्यांच्यासाठी तयार केला पाहिजे, एक आकृतिबंध तयार केला पाहिजे. हे बालमानसशास्त्राने महत्त्व सांगितलं. पुढचं आहे आपलं 5वं महत्त्व. याच्यामध्ये काय सांगितलं, तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेश हा बालकाला चांगला लाभणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपला सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेश चांगला नसेल, तर ते बालक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे किंवा वाईट संस्कृतीकडे किंवा वाईट वर्तन त्याचं घडू शकतं. त्यासाठी बालमानसशास्त्र असं सांगतं, की पालकांनी देखील याच्यामध्ये सहभाग ठेवणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी देखील याच्यामध्ये सहभाग ठेवणं गरजेचं आहे, की त्या बालकासाठी कोणता सामाजिक परिवेश किंवा कोणता सांस्कृतिक परिवेश चांगलं वर्तन घडवू शकतो आणि तो तसा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या गोष्टीवर पालक आणि शिक्षकांचं देखील तितकंच लक्ष असणं गरजेचं आहे. आता 6वं आहे आपलं. 6वं महत्त्व बालमानसशास्त्राचं हे आहे, की म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की लहानपणी बाल्याचं जे वर्तन आहे, त्या वर्तनाचे पडसाद बालमानसशास्त्र असं सांगतं, की अ, लहान मुलाचं जे वर्तन असतं त्याचे पडसाद जे आहेत ते प्रौढ अवस्थेमध्ये देखील म्हणजे बालमानसशास्त्र असं सांगतं, की जर प्रौढाचं व्यक्तिमत्व बघायचं असेल, की तो कसं वर्तन करतो, कसं जगतो, कोणत्या अवस्थेत जगतो, त्याची विचार करण्याची प्रक्रिया कोणती आहे किंवा त्याची वेगवेगळ्या कृती करण्याची पद्धत कोणती आहे, हे जर सगळं पाहायचं असेल, तर आपल्याला त्याची बाल्यावस्था चेक करणं गरजेचं आहे, असं बालमानसशास्त्र सांगतं आणि हे त्याचं 6वं महत्त्व आहे. त्याच्यानंतर 7वं आहे, मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक अवस्थेची वैकासिक अशी कार्य दिली आहे. त्यामुळे एखाद्या बालकाचा विकास अगदी टप्प्याटप्प्याने व्यवस्थित होत आहे का, हे चेक केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा रांगणं, त्याच्यानंतर थोडंसं उभा राहणं, चालणं, अशा ज्या वैकासिक क्रिया आहेत, त्या व्यवस्थित घडतायत की नाही, याच्यावर देखील बालमानसशास्त्राचं लक्ष ठेवणं बालमानसशास्त्राचं लक्ष आहे. आणि त्याच्यावर आपल्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील लक्ष असणं गरजेचं आहे. अगदी शैशवावस्थापर्यंत पालकांचं व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं आहे आणि तिथून पुढच्या काळामध्ये
पालक प्लस शिक्षकांचं देखील तेवढंच आपल्या विद्यार्थ्यावर किंवा आपल्या मुलावर पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे, असं बालमानसशास्त्र सांगतं. आता पुढचं आहे, की बालकाला जर एखादं कौशल्य आत्मसात करायचं असेल, तर त्यासाठी परिपक्वता खूप महत्त्वाची आहे आणि ही परिपक्वता जोपर्यंत मुलांमध्ये येत नाही, तोपर्यंत शिक्षकाने त्यांना कोणतेही कौशल्य शिकवू नये, असं बालमानसशास्त्र सरळ-सरळ सांगतं. म्हणजे आपल्याला जर एखाद्या बालकाला आपण जर एखाद्या बालकाला सांगितलं, की दशकाची माळ कर, तर तो आता पहिलीतल्या बालकाला डायरेक्ट शाळेमध्ये आल्या-आल्या आपण सांगितलं, की दशकाची माळ कर, तर तो करू शकेल का? नाही. त्याला दशक ही कन्सेप्ट तर समजली पाहिजे. त्यासाठी आपण त्याला ती कन्सेप्ट समजून सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ती परिपक्वता आणणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ते कौशल्य विकसित होईल किंवा ते कृती कौशल्य त्याच्यामध्ये तो स्वतः हे करील आत्मसात करेल आणि मग त्याच्यातून तुम्ही सांगितलेली गोष्ट ते व्यवस्थितरित्या पार पाडेल. मग ही परिपक्वता आणणं गरजेचं आहे, असं बालमानसशास्त्र सांगतं. आता पुढचं आहे, बालकाच्या समायोजनासाठी विषयानुसार क्रीडोपचार तंत्र सुचवतं बालमानसशास्त्र. म्हणजे त्याच्या क्रीडेवर देखील लक्ष ठेवलं पाहिजे. शिक्षकांनी, पालकांनी त्याच्यासाठी तसं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे, असं बालमानसशास्त्र सांगतं. म्हणजे त्याच्यानं काय होईल, तर त्याचे वर्तन असेल, त्याच्यानंतर सॉरी. त्याच्यामुळं काय होईल, तर बालकाच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कधी पण आपण असं म्हणत असतो, की जर आपली हेल्थ चांगली असेल, तर आपली विचार प्रक्रिया ही देखील जर आपली हेल्थ सदृढ असेल, आपलं शरीर सदृढ असेल, तर आपले विचार ही तेवढेच सदृढ असतात. तेवढेच आणि जर आपलं शरीर कमकुवत असेल, तर आपले विचार देखील आपोआप कमकुवत व्हायला सुरुवात होते. म्हणून कोणीही सांगताना डॉक्टर असतील किंवा कोणतेही तज्ञ लोकं असतील, तर आपल्याला सांगत असतात, 1 तास तरी स्वतःसाठी द्या. कारण आपल्या जर कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला व्यवस्थित आपलं निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा विचार करण्याची प्रक्रिया असेल, ह्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित व्हाव्या असं वाटत असेल, तर 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, आपल्या व्यायामासाठी देणं गरजेचं आहे. हे मानसशास्त्र देखील सांगतं. मानसशास्त्र सांगतं, की तुम्ही स्वतःसाठी, तुमच्यासाठी, जो स्वतःसाठी थोडा जरी वेळ काढतो, तो खरा माणूस. म्हणजे आपण स्वतःसाठी देखील वेळ काढणं गरजेचं आहे आणि इथं तेच सांगितलं आहे, की बालकांसाठी क्रीडोपचार तंत्र तुम्ही विकसित करा, असं बालमानसशास्त्र सांगतं. म्हणजे त्यातून काय होईल, तर बालकाची विचार करण्याची जी एबिलिटी आहे, जी क्षमता आहे त्याची, ती काय होईल, ग्रोथ होईल, असं बालमानसशास्त्र सांगतं. तर पुढं आहे, बालकामध्ये प्रेरणा निर्माण करणं. बालकामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी देखील बालमानसशास्त्र उपयुक्त ठरतं. हे कसं काय? तर बालका म्हणजे बऱ्यापैकी आपण पाहतो, की आपलं जर मुलगा शाळेत जात असेल आणि तो घरी आला, तर जास्तीत जास्त प्रमाणात लहान मुलं आपल्या शिक्षकांबद्दल पालकांना सांगत असतात. म्हणजे माझे शिक्षक असे, माझे शिक्षक असे, आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या, आम्हाला तशा गोष्टी सांगितल्या, आम्हाला महाभारतातली कथा सांगितली किंवा आम्हाला शिक्षकांनी आमच्या एक धडा शिकवत असताना इतकं छान शिकवलं, असं मुलं आपल्याला आपल्याला घरी आल्यानंतर सांगत असतात. म्हणजे काय, तर बालमानसशास्त्र सांगतं, की मुलांमध्ये प्रेरणा जागृत करणं गरजेचं आहे आणि हे सगळ्यात जास्त काम कोण करत असेल, तर शिक्षक बांधव करत असतात. म्हणजे एखाद्या मुलामध्ये कोणतं कौशल्य आहे, हे जाणून घेण्यापासून त्यासाठी प्रेरणा आपण कोणत्या प्रकारे निर्माण करू शकतो, हे देखील माझा शिक्षक बांधव जाणतो. आणि त्यासाठी जो आपला अभ्यासक्रम असतो, डी-एड असेल, बी-एड असेल, एम-एड असेल, त्याच्यामधून आपण हेच शिकत असतो आणि त्यासाठी आपल्याला टी-ई-टीमध्ये देखील ही कौशल्य किंवा हा अभ्यासक्रम आपल्यासाठी हे केलेलं आहे. त्याच्यामुळं हे आपण जाणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी टी-ई-टी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला हा अभ्यासक्रम व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. कारण टी-ई-टी हा अभ्यासक्रम आपल्याला बऱ्यापैकी अप्लाय बेस्ड क्वेशन विचारतो. मानसशास्त्र आपला हा अप्लाय बेस बऱ्यापैकी असतो. त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण सांगितलं, की प्रौढांचे मानसशास्त्र समजण्यासाठी बालमानसशास्त्र समजलं अगदी गरजेचं आहे. बालमानसशास्त्र समजणं खूप गरजेचं आहे आणि ही त्याची आपण एक 10-11 महत्त्व बघितली. ही महत्त्व खूपच महत्त्वपूर्ण आहेत आणि ती तुम्ही व्यवस्थित बघा. याच्यामध्ये बालकाचं वर्तन कसं असावं, त्याला अनुभव कोणत्या प्रकारे दिले पाहिजेत. जर अनुभव चुकीचे ठरले, तर ते अनुभव भविष्यामध्ये त्याला
कोणत्या वळणावर घेऊन जाऊ शकतात. मग त्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे, कोणत्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, शैक्षणिक साधनं कोणती ठेवली पाहिजे, शिकवताना कोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा शिक्षकांकडे परिपाक असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या सर्वामध्ये पालकाचं देखील तितकंच लक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याला व्यवस्थित सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेश भेटतो का? आपल्या आजूबाजूला राहणारी व्यक्ती, त्यांचे वैचारिक स्थान कसं आहे, त्याचा आपल्या पाल्यावर कोणता वाईट परिणाम होतो का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. आणि शैक्षणिक वातावरण योग्य लाभणं देखील गरजेचं आहे. हे शिक्षक बांधवांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यात हे असंच महत्त्व बालमानसशास्त्राचं आपल्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला देखील बघायचं आहे. तर माझी लेक्चर तुम्ही करत जा. तुमचं मानसशास्त्र खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पुढे जाताना दिसेल. जर तुम्ही मानसशास्त्राचा सर्वप्रथम अभ्यास केला तर तुम्हाला टी-ई-टीमध्ये त्याचा खूप फायदा होतो. आपण देखील मेंटली स्ट्रॉंग होतो, की आणि मानसशास्त्र म्हणजे माझ्या थिंकिंगनुसार जो माणूस थोडासा शांत असतो आणि जास्त बडबड करत नाही, त्याला मानसशास्त्र पटकन समजतो. मानसशास्त्र म्हणजे आपण म्हणतो ना, ही सगळी सायकॉलॉजी आहे. आपण मानसशास्त्र हा शब्द वापरत नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, परंतु ही सगळी सायकॉलॉजी आहे असं आपण म्हणत असतो. आपला मानसिक गोष्टींचा पूर्ण आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, हे याच्यामध्ये आपण शिकत असतो. आणि मग सुरुवातीलाच आपण जर मानसशास्त्र व्यवस्थितपणे अभ्यासला, तर आपल्याला पुढील विषय देखील आत्मसात करणं खूप सोपं जातं. त्याच्यामुळे मानसशास्त्राचा सर्वप्रथम अभ्यास करून घेऊ आपण. तर आपण त्याच्यासोबतच आपली समाजशास्त्राची सीरीज इतिहास 4थीचा इतिहास चालू आहे आपला. ती देखील लेक्चर पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. तर तुम्ही देखील मला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि लाईक देखील करत जा. कमेंट टाकायला विसरू नका. माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये तुम्हाला नोट्स भेटतात. तिथं तुम्ही जॉइन होऊ शकता. धन्यवाद.